स्वामी समर्थ मंडळी. स्वामी भक्तांनो, पौष दर्श अमावस्या प्रारंभ होत आहे आणि दिनांक 17 जानेवारी 2026 वार शनिवार, वेळ रात्री 12:04 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती ही 18 जानेवारी 2026 वार रविवार, वेळ उत्तरात्री 1:22 ती समाप्ती होत आहे. तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर उंबरठा हा हळदीने सारवून घ्यायचा आहे. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर छान पुसून घ्यायचे आहे. सर्व यंत्र, जे काही वाहने असतील ते स्वच्छ करून, तसेच घरावरून नारळ उतारा तुम्हाला करायचा आहे. नारळ उतारा हा 7 वेळा करायचा आहे. सर्व वाहने, यंत्र याच्यावरून 7 वेळा उतारा करून ते फेकून द्यायचे आहे. आता अमावस्याला विशेष सेवा आपल्याला करायची आहे. तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला, म्हणजेच आपण ज्यावेळेस उटणं लावतो संपूर्ण शरीराला, तसेच पंचगव्य हे संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करायचे आहे. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. आता घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी. पाण्याच्या बादलीत थोडेसे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून, पंचगव्य हे आपल्याला केंद्रात उपलब्ध होते, पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा हा पुसून घ्यावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावे. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा. अमावस्याला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 1 माळ, कालभैरवाष्टक 11 वेळा, नसेल शक्य तर 1 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा, नसेल शक्य तर 1 वेळा, गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात सुरक्षित संरक्षण पुडीसह बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तुम्ही कोहळा वगैरे, तर वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडून द्यावे. आता नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान हे देखील महत्त्वाचे आहे. ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करावे. अमावस्येच्या दिवशी 11 ते 12:30 वाजेच्या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यावे. आता प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास तो आपल्याला खायचा नाही. ब्राह्मणाला हे दान दिल्यानंतर ब्राह्मणाने जर आपल्याला पेढा दिला तर तो खायचा नाही. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोडून देवाजवळ ठेवायचा आहे. शेंडी देवाकडे करायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करायचा आहे. दर पौर्णिमा किंवा अमावस्याला नारळ बदलून घ्यायचा आहे. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा आहे. नारळ खराब निघाल्यास तो विसर्जन करायचा आहे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न हे घ्यायचं नाही आपल्याला. परान्न
वर्ज्य आहे या दिवशी. अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी हे उपाय जरूर करा. आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. अडकलेले जे काही आपले प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.